भगवते वासुदेवाय नमः. जय श्रीराम, जय श्री कृष्ण, राधे राधे. श्रीमद भगवद्गीता अध्याय 4 कर्मयोग आज आपण बघणार आहोत. मित्रांनो, श्रीमद भगवद्गीतेचे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐकत चला आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर करून घ्या आणि कमेंटमध्ये फक्त जय श्रीराम किंवा राधे राधे असे लिहा, कारण तुमच्या एका कमेंटमुळे माझं मनोधैर्य वाढते आणि मला बरं वाटते की कोणीतरी माझे मित्रपरिवार माझे व्हिडिओ बघणारे आहेत ज्यांना आवडतात. तर मग आता आपण सुरू करूया. भगवत भक्त सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होतात, कारण ते सर्वप्रथम यज्ञाला अर्पण केलेले अन्न ग्रहण करतात. मात्र स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन शिजविणारे इतर लोक केवळ पापच भक्षण करतात. भगवत भक्त किंवा कृष्ण भावना भावित असणाऱ्या व्यक्तींना संत म्हटले जाते आणि ब्रह्मसंहितेमध्ये सांगितल्याप्रमाणे ते सदैव भगवत प्रेमामध्ये लीन असतात. सदैव हृदयशी विलोकयंती संतजन सदैव भगवान श्री गोविंद, आनंद देणारे मुकुंद, मुक्ती देणारे किंवा श्रीकृष्ण सर्वकर्षक पुरुष यांच्याशी दृढ प्रेमाने जोडलेले असल्यामुळे ते कोणतीही गोष्ट सर्वप्रथम भगवंतांना अर्पण केल्याविना ग्रहण करीत नाहीत. म्हणून असे भक्त नेहमी भक्तीच्या विविध मार्गाद्वारे, उदाहरणार्थ श्रवण, कीर्तन, स्मरण, अर्चन इत्यादी यज्ञ करीत असतात आणि अशा प्रकारचे यज्ञ केल्यामुळे ते भौतिक संसाराच्या पापमय संगतीच्या दोषापासून विरक्त राहू शकतात. स्वतःसाठी किंवा इंद्रिय तृप्तीसाठी अन्न शिजविणारे इतर लोक मात्र चोरच आहेत असे नाही, तर ते सर्व प्रकारचे पापच भक्षण करणारे आहेत. जर एखादी व्यक्ती चोर आणि पापी असेल तर ती कशी सुखी असू शकेल? हे केवळ अशक्य आहे. म्हणून सर्व दृष्टीने सुखी होऊ इच्छिणाऱ्या लोकांना पूर्णपणे कृष्ण भावना भावित संकीर्तन यज्ञ करण्यास शिकविणे आवश्यक आहे. सर्व प्राणी मात्रे अन्नधान्यावर जगतात. ते पावसापासून उत्पन्न होते, पाऊस यज्ञापासून उत्पन्न होतो आणि यज्ञविहित कर्मापासून होतो. भगवद्गीतेचे महान भाष्यकार श्री बलदेव विद्याभूषण लिहितात, हे यज्ञ सर्वेश्वर विष्णुमय तच्च तेन दह्यन्त यात्रा संपदयन्ति ते संतः सर्वेस्स यज्ञपुरुषं भक्ता विवृद्धारे. पापमुक्तीचे यज्ञपुरुष किंवा सर्व यज्ञांचे भोक्ता म्हणून जाणले जाणारे भगवंत सर्व देवदेवतांचे अधिपती आहेत. ज्याप्रमाणे शरीराचे विविध अवयव पूर्ण शरीराची सेवा करतात, त्याप्रमाणे देवदेवता भगवंताची सेवा करतात. इंद्र, चंद्र आणि वरुण यासारख्या देवतांना भौतिक कार्याची व्यवस्था करण्यासाठी अधिकारी नेमून देण्यात आले आहे. वेद आपल्याला या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करण्याचा आदेश देतात, जेणेकरून ते पुरेशा प्रमाणात अन्नधान्य निर्मिती करण्यास, पुरेशा प्रमाणात वायू, प्रकाश आणि पाणी पुरवठा करण्यास प्रसन्न होतील. जेव्हा श्रीकृष्णांची पूजा केली जाते तेव्हा त्यांच्या शरीराच्या विविध अवयवांच्या स्थानी असणाऱ्या देवदेवतांची आपोआप पूजा केली जाते. म्हणून देवदेवतांची वेगळी पूजा करण्याची आवश्यकता नाही. यास्तव कृष्ण भावना भावित असणारे भक्त श्रीकृष्णांना अन्न अर्पण करून मगच ते ग्रहण करतात. या पद्धतीमुळे शरीराचे आध्यात्मिकदृष्ट्या योग्य पोषण होते. या कृतीमुळे केवळ शरीराची पूर्व पापकर्मच नष्ट होतात असे नव्हे, तर शरीर भौतिक प्रकृतीच्या सर्व संसर्गापासून मुक्तही होते. एखाद्या रोगाची साथ पसरते तेव्हा जंतुनाशक लस साथीच्या अशा संक्रमणापासून मनुष्याचे रक्षण करते. त्याचप्रमाणे भगवान श्री विष्णू यांनी अर्पिलेले आणि नंतर ग्रहण केलेले अन्न आपल्याला भौतिक आसक्तीचा प्रतिकार करण्यास पुरेशा प्रमाणात समर्थ बनविते. अशा प्रकारचे आचरण करणाऱ्या मनुष्याला भगवत भक्त म्हटले जाते. म्हणून जो
कृष्ण भावनाभावित मनुष्य केवळ श्रीकृष्णांना अर्पण केलेले अन्न ग्रहण करतो, तो आत्मसाक्षात्काराच्या प्रगतीमध्ये अडथळेच असणाऱ्या पूर्वीच्या सर्व भौतिक संसर्गाच्या परिणामांचा प्रतिकार करू शकतो. या उलट जो असे करीत नाही त्याच्या पापकर्माचा साठा वाढतच जातो आणि यामुळे त्याला डुक्कर आणि कुत्र्याप्रमाणे सर्व पापांचे फळ भोगण्यासाठी शरीर प्राप्त होते. भौतिक जग पूर्णपणे दोषांना भरले आहे आणि भगवत प्रसाद म्हणून ग्रहण करून प्रतिकार करण्यात समर्थ झालेला मनुष्य या दोषांच्या आक्रमणा वाचतो, पण असे न करणारा मनुष्य दोषांचे परिणाम भोगण्यास पात्र होतो. वास्तविकपणे अन्नधान्य आणि भाजीपाला हे खाण्यास योग्य पदार्थ आहेत. मनुष्य, प्राणी विविध प्रकारची अन्नधान्य, भाजीपाला, फळावळे इत्यादी ग्रहण करतात आणि पशु या अन्नधान्याचे तथा भाजीपाल्यांचे अवशेष तसेच गवत, वनस्पती इत्यादी ग्रहण करतात. मांस खाण्याच्या आहारी गेलेल्या लोकांना सुद्धा वनस्पतीच्याच उत्पादनावर अवलंबून राहावे लागते, कारण पशुही वनस्पतीच खातात. म्हणून आपल्याला मोठमोठ्या कारखान्यांच्या उत्पादनांवर नव्हे तर शेतीच्या उत्पादनावरच अवलंबून राहावे लागते. शेतीचे उत्पादन हे पुरेशा प्रमाणात पाऊस झाल्यामुळे होते. या पावसाचे नियंत्रण इंद्र, चंद्र तथा सूर्य इत्यादी देवतांद्वारे केले जाते आणि या सर्व देवता भगवंताचे सेवक आहेत. भगवंतांना यज्ञाद्वारे संतुष्ट करता येते, म्हणून जो यज्ञ करीत नाही तो स्वतःच टंचाईत ग्रस्त होईल. या प्रकृतीचा नियमच आहे. यास्तव आपण निदान अन्नधान्याच्या टंचाईपासून वाचण्यासाठी तरी या युगासाठी सांगण्यात आलेला यज्ञ, विशेष करून संकीर्तन यज्ञ करणे आवश्यक आहे. वेदांमध्ये नियतकर्म सांगण्यात आली आहेत आणि वेद साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्यापासून प्रकट झाले आहेत. म्हणून सर्वव्यापी ब्रह्मतत्व हे यज्ञकर्मात शाश्वतरित्या स्थिर झाले आहेत. तात्पर्य: यथार्थ यज्ञार्थ कर्म किंवा श्रीकृष्णाच्या संतुष्टीप्रित्यर्थ आवश्यक असणाऱ्या कर्माचे विस्तृत वर्णन या श्लोकात करण्यात आले आहे. जर आपल्याला यज्ञपुरुष किंवा श्री विष्णू यांच्या संतुष्टीप्रित्यर्थ कर्म करावयाचे असेल तर ते कर्म करण्यासाठी आवश्यक त्या मार्गदर्शनाचा शोध आपण ब्रह्म अर्थात वेदांमध्ये घेणे अत्यावश्यक आहे. म्हणून वेद म्हणजे कर्मविधीची संहिता आहे. वेदांच्या मार्गदर्शनाविना केलेल्या कोणत्याही कार्याला विकर्म अर्थात अनधिकृत किंवा पापकर्म म्हटले जाते. म्हणून मनुष्याने कर्माच्या प्रतिक्रियांपासून वाचण्यासाठी नेहमी वेदांकडून मार्गदर्शन घेतले पाहिजे. ज्याप्रमाणे सामान्य जीवनात आपल्याला राष्ट्रीय नियमानुसार कर्म करावे लागते, त्याप्रमाणे मनुष्याने भगवंताच्या सर्वश्रेष्ठ धामाच्या नियमानुसार कर्म केले पाहिजे. वेदांमधील असे आदेश प्रत्यक्ष भगवंताच्या निश्वासातून प्रकट झाले आहेत असे म्हटले आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद हे 4 वेद प्रत्यक्ष पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या निश्वासातून प्रकट झाले आहे. भगवंत सर्व शक्तिमान असल्यामुळे श्वासाद्वारेही बोलू शकतात. या संदर्भात ब्रह्मसंहितेतही स्पष्ट करण्यात आले आहे की भगवंत इतके शक्तिमान आहेत की ते आपल्या प्रत्येक इंद्रियांद्वारे इतर सर्व इंद्रियांच्या क्रिया करू शकतात. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंत आपल्या श्वासोच्छवासाद्वारे बोलूही शकतात आणि नेत्राद्वारे गर्भधारणही करू शकतात. वास्तविकपणे असे म्हटले आहे की त्यांनी भौतिक प्रकृतीवर केवळ दृष्टिक्षेप टाकून सर्व जीवांची गर्भधारणा केली. निर्मिती केल्यानंतर किंवा बद्ध जीवांना भौतिक प्रकृतीच्या गर्भामध्ये गर्भस्थ करून झाल्यावर त्यांनी वेदांच्या माध्यमातून जीवांना मार्गदर्शन केले. या मार्गदर्शनाचा स्वीकार करून बद्ध जीव भगवद्धामात परत जाऊ शकतात. आपण सदैव लक्षात ठेवले पाहिजे की भौतिक प्रकृतीतील सर्व बद्ध जीव हे भौतिक भोगासाठी अत्यंत उत्सुक असतात, पण वेदांची रचना अशा पद्धतीने केली आहे की ज्यामुळे मनुष्य आपल्या विकृत इच्छा पूर्ण करू शकतो. तसेच तथाकथित भोग संपल्यानंतर भगवंताकडे परत जाऊ शकतो. मोक्ष प्राप्ती करणे ही बद्ध जीवांसाठी एक संधीच असते. म्हणून बद्ध जीवांनी कृष्ण भावना भावित होऊन यज्ञ पद्धती अनुसरण्याचा प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे.
ज्यांनी वेदांचे पालन केले नाही ते सुद्धा कृष्ण भावनेच्या तत्वावर अंगीकार करू शकतात. कारण कृष्ण भावनेचा अंगीकार करणे म्हणजे वैदिक कर्म आणि वैदिक यज्ञ केल्याप्रमाणेच आहे. हे पार्थ, कृष्ण भगवान म्हणतो अर्जुनाला, हे पार्थ, वेदांद्वारे प्रस्थापित यज्ञचक्राचे आपल्या जीवनामध्ये पालन न करणारा मनुष्य निश्चितपणे पापी जीवन जगत असतो. असा मनुष्य केवळ इंद्रिय तृप्तीकरिता जगत असल्याचे व्यर्थच जीवन जगतो. या श्लोकामध्ये भगवंतांनी काबाड कष्ट करा आणि इंद्रिय भोग घ्या या भोगवादी मतप्रणालीची निंदा केली आहे. म्हणून भौतिक जगाचा भोग घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त यज्ञचक्रांचे पालन अत्यावश्यक आहे. जो अशा नियमांचे पालन करीत नाही तो अधिकाधिक पापी होत गेल्याने अत्यंत संकटमय जीवन जगत असतो. प्रकृतीच्या नियमानुसार विशेषतः मनुष्य जीवन हे कर्मयोग, ज्ञानयोग किंवा भक्तियोग या तिन्हीपैकी कोणत्याही एका योगाच्या मार्गाद्वारे आत्मसाक्षात्काराची प्राप्ती करण्यासाठी आहे. पाप आणि पुण्याच्या पलीकडे असणाऱ्या अध्यात्मवादी लोकांनी वेदवर्णित यज्ञाचे कठोरपणे पालन करण्याची आवश्यकता नाही. पण जे इंद्रिय तृप्तीमध्ये रत आहे, ज्यांना आवड आहे, त्यांच्या शुद्धीकरणासाठी उपयुक्त यज्ञचक्राचे पालन अत्यावश्यक आहे. कर्माचे विविध प्रकार आहेत. कृष्ण भावना भावित नसणारे लोक निश्चितपणे इंद्रिय विषयात दंग असतात. त्यामुळे त्यांनी पुण्य कर्म करणे अपरिहार्य असते. यज्ञ पद्धतीची रचनाच वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि विषय वासनेत दंग असणारी व्यक्ती तिचा उपयोग करून इंद्रिय तृप्तीच्या कर्मफळांमध्ये न गुरबटता आपल्या इच्छा तृप्त करू शकते. जगाची समृद्धी आपल्या प्रयत्नांवर नव्हे तर भगवंतांनी केलेल्या पूर्वनियोजित व्यवस्थेवर अवलंबून असते. ही व्यवस्था प्रत्यक्ष देवदेवतांकडून कृतीत उतरविली जाते. म्हणून वेदांमध्ये सांगण्यात आलेले यज्ञ प्रत्यक्षपणे विशिष्ट देवतांना उद्देशून असतात. अप्रत्यक्षपणे हे कृष्ण भावनेचेच आचरण आहे. कारण यज्ञ करण्यामध्ये निपुण झालेली व्यक्ती निश्चितपणे कृष्ण भावना भावित होते. मात्र जर यज्ञ करण्याने मनुष्य कृष्ण भावना भावित होत नसेल तर अशा तत्वांना केवळ नैतिक आचारसंहिताच मानले जाते. म्हणून मनुष्याने केवळ नैतिक आचारसंहितेच्या स्तरापर्यंतच आपली प्रगती कुंठित न करता कृष्ण भावनेच्या प्राप्तीसाठी त्याच्याही पलीकडे गेले पाहिजे. तर मित्रांनो, या समोरील